जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये जी यादी घोषित होणार आहे त्या याद्यांमध्ये खाजगी संस्थांकरिता एका जागेसाठी 3 ऐवजी एका जागेसाठी 10 उमेदवार पाठवले जाणार आहेत का, या संदर्भामध्ये ऑथेंटिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, चला तर बघूया नेमकं प्रकरण काय आहे। मित्रांनो, आता जे आहे काही थोडासा आपल्याला कालावधी बाकी आहे की निवड याद्या प्रसिद्ध होणार आहेत, परंतु एका गोष्टीमुळे या ठिकाणी आणखीन बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे की खाजगी संस्थांमध्ये एका जागेकरिता 10 उमेदवार जाणार आहेत किंवा एका जागेसाठी 3 उमेदवार। त्या संदर्भामध्ये बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एक अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी जे परिपत्रक आहे ते दिसत आहे। मित्रांनो, जसं की याचं जे बॅकग्राऊंड तुम्हाला अगोदर सांगायचं झालं तर जे एकाच 10 ऐवजी एकाच 3 असा नियम जेव्हा शासनाच्या वतीने घेतला गेला, शासन निर्णय काढला गेला, त्या निर्णयाला चॅलेंज करण्यासाठी नागपूर विभागामधले काही संस्थाचालक कोर्टामध्ये गेले होते आणि त्याची सुनावणी बऱ्याच वेळा या ठिकाणी आपल्याला पाहायला देखील मिळालेली आहे। आता लास्ट टाइम जे सुनावणी झालेली आहे त्या सुनावणीच्या पूर्वी शासनाच्या वतीने एक शपथपत्र सादर करण्यात आलेलं आहे कोर्टामध्ये आणि त्या शपथपत्रामुळे बाकीचं जे काही चित्र आहे ते स्पष्ट झालेलं आहे। खऱ्या अर्थाने नागपूर विभागाचे जे संचालक आहेत त्या संचालक महोदयांनी या ठिकाणी मंत्रालयीन स्तरावरून अभिप्राय मागवला होता, त्यांना मिळालेला हा अभिप्राय आहे। त्या अभिप्रायामध्ये नेमकं काय आहे ते आपण बघू द्या, जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होऊ शकतील। मग हे जे पत्र आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने 21 फेब्रुवारी 2024 आणि हे जे पत्र आहे विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांना, कारण यांनीच हा तो अभिप्राय मागवलेला होता, कारण यांच्या वतीने कोर्टामध्ये जे काही आपलं सरकारचं मागणं आहे ते मांडल्या जात आहे। आणि तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे बघा, या ठिकाणी रिट याचिका क्रमांक आणि त्यांचे जे काही याचिकाकर्ते आहे आयडियल एज्युकेशन सोसायटी विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि इतर यांचा देखील त्यांनी रेफरन्स या ठिकाणी दिलेला आहे। आता यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केलेल्या आहे, जेणेकरून आपल्या अभियोग्यताधारकांच्या मनामधला जो संभ्रम आहे तो निश्चितपणाने दूर होऊ शकतो। यामध्ये त्यांनी काय सांगितलं की उपरोक्त विषयांकित रिट याचिका जी आहे 7627 ती जी की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांचे संदर्भाधीन आदेश विचारात घेता आपणास कळवण्यात येत आहे की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या आधारे व त्यानंतर करण्यात येणाऱ्या शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षक सेवकांच्या निवड प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने शासन निर्णय 7 फेब्रुवारी 2019 अन्वये मुलाखतीकरिता विहित केलेला जो एकास 10 प्रमाण आहे त्याऐवजी एकास 3 प्रमाण जो दिनांक 6/7/2023च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्तीची जी नियमावली आहे 1981 ची, ज्याला आपण MEPS ऍक्ट म्हणतो, त्यामधील जो नियम नंबर 9 आहे शासन अधिसूचना दिनांक 8/6/2020 अन्वये दाखल पोटनियम जो 2 क आहे, त्यामुळे शाळा समितीने घ्यायच्या मुलाखतीचे निश्चित करण्यात आलेले जे प्रमाण आहे एकास 10 ऐवजी एकास 3 याप्रमाणे सुधारणा करण्याबाबतच्या नियमाचा मसुदा 25 जानेवारी 2024च्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तथापि उक्त नियमाच्या मसुद्याबाबतची अधिसूचना ही अंतिम नसून ती याद्वारे परिणाम होण्याचा संभव असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या हरकती आणि सूचना प्राप्त झाल्यानंतर त्या विहित कार्यपद्धतीनुसार विचारात घेऊन त्यानंतर अंतिम करण्यात येणार आहे। त्यामुळे आता हे फायनल जजमेंट आहे की सद्यस्थितीमध्ये शासन अधिसूचना दिनांक 8/6/2020 अन्वये महाराष्ट्र राज्य शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती MEPS ऍक्ट जे आहे त्यामधील नियम 9 मध्ये दाखल पोटनियम 2 क अन्वये विहित केलेली खाजगी शैक्षणिक संस्थेच्या शाळेमध्ये शिक्षक भरतीसाठी एकास 10 प्रमाणात मुलाखतीसाठी उपलब्ध करून देण्याची तरतूद सध्या तरी प्रचलित आहे। सबब शासन निर्णय जो आहे 6/7/23चा, त्यानुसार एकास 10 प्रमाणाऐवजी एकास 3 प्रमाणाची तरतूद उपरोक्त अधिसूचना अंतिम होईपर्यंत लागू होणार नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे सद्यस्थितीमध्ये शिक्षक भरती ही प्रचलित महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 9 मध्ये दाखल जो पोटनियम 2 क आहे त्या तरतुदीनुसार करण्यात येणार आहे।
असं त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. म्हणजे शासनाच्या वतीने या ठिकाणी कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट सादर करण्यात आलेला आहे आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये काय सांगितलं आहे तर बघा, हे ते ॲफिडेव्हिट आहे. ॲडिशनल ॲफिडेव्हिट ऑन बिहाफ ऑफ रिस्पॉन्डेंट नंबर 1, म्हणजे या ठिकाणी उपसंचालक महोदयांच्या वतीने या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की इथून पुढे बघा, कुठून वाचूया, द स्टेट ऑथॉरिटी विल प्रोव्हाइड eligible candidates who applied for with interview option to the private management school in the ratio of 1:10 as per the existing sub rule 2C of rule 9 of MAPS rule. म्हणजे या ठिकाणी शपथपत्रामध्ये क्लिअर करण्यात आलेलं आहे की आता इथे जे आहे मुलाखतीसाठी 1:10 अशा प्रमाणावरती तुम्हाला कॅन्डिडेट्स उपलब्ध करून दिले जाणार आहे. आणि तो नियम कशाच्या सहाय्याने चालू आहे तर MAPS ऍक्ट जो आहे, ज्याचा मी मगाशी उल्लेख केलेला आहे 1981चा, त्याच्यामध्ये जो रूल नंबर आहे 2C, त्याच्या अनुषंगाने 1:10 या ठिकाणी केलं जाणार आहे. आता यावरून मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की GR महत्वाचा नसून GR पेक्षा जास्त महत्वाची असते अधिसूचना. सध्या जी आहे ती जी अधिसूचना आहे MAPS ऍक्ट मधली ती जिवंत आहे. त्यामध्ये अगोदर अमेंडमेंट करावं लागेल, एक नवीन नियम बनवावा लागेल, कायदा बनवावा लागेल आणि कायद्यामध्ये अमेंडमेंट केल्याच्या नंतर पुन्हा एकदा जे आहे आपण सांगू शकतो की GR प्रसिद्ध करावा लागेल. अशी ही बाय प्रोसेस असल्या कारणाने सध्या तरी शासनाला 1:10 नाईलाज म्हणून का होत नाही, परंतु या प्रमाणाला या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवावा लागला आहे. असं या सगळ्या शपथपत्रावरून आणि माननीय जे या ठिकाणी दत्तात्रय शिंदे सर आहे, कारण हे जे पत्र आहे दत्तात्रय शिंदे सरांचं आहे, त्यांचं जे पत्र आहे त्या पत्राला पाहून आपल्याला जाणवतो आहे. आता यामध्ये एक दोन गोष्टी अजूनही संभ्रमित आहेत, क्रिस्टल क्लिअर नाहीये. जर यांना 1:3 असंच प्रमाण ठेवायचं असेल तर मे बी यादी डिले होऊ शकते फक्त विथ इंटरव्ह्यूची, आणि जर आत्ताच्या आत्ता जर का विदाऊट इंटरव्ह्यू सोबत विथ इंटरव्ह्यूची यादी लागली तर मग दोन्ही याद्या लवकर लागू शकतात, आणि जर लवकर लागल्या तर 1:10 प्रमाणावरती विद्यार्थी जाऊ शकतात. आता नेमकं काय होईल ते तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु सध्या तरी जे काही कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट सादर करण्यात आलेलं आहे त्या कोर्टामधल्या ॲफिडेव्हिटमध्ये अशा प्रकारची जी काही माहिती आहे ती सादर करण्यात आलेली आहे. आता याचा जो परिणाम आहे शिक्षक भरतीवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होऊ शकेल, मला जेवढं कळतं आहे तर याच्यामुळे काही लोकांचा फायदा होईल, काही लोकांना निश्चितपणाने नुकसान होणार आहे. आता फायदा काय होणार आहे तर जर मुलाखतीला 1:10 असे जर उमेदवार जात असेल तर निश्चितपणाने मुलाखतीचा जो कट ऑफ आहे तो बराच खाली येऊ शकतं. कारण ज्या ठिकाणी 3च उमेदवार निवडायचे होते त्याच्या खालचे जे 7 उमेदवार आणखी निवडले जाणार, तर साहजिक आहे त्या 7 उमेदवारांचे मार्क कमी असणार आहे. म्हणजे मुलाखतीचं प्रमाण जर का 1:3 ऐवजी 1:10 होत असेल तर निश्चितपणाने मेरिट खाली जाईल मुलाखतीचं, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना संधी मिळेल. आणि त्याचं नुकसान जर का काही असेल तर ते नुकसान देखील या ठिकाणी आपण प्राथमिक स्तरावर असं सांगू शकतो की जर 1:10 उमेदवार जात असतील तर निश्चितपणाने संस्थाचालकांची मज्जा या ठिकाणी होऊ शकते. ती होऊ नये यासाठी निश्चितपणाने आयुक्त कार्यालयाच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जाईल. परंतु आपल्या सर्वांना संस्थाचालकांचा बऱ्यापैकी अनुभव आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जर बार्गेनिंग होत असेल, पैशांची मागणी जर होत असेल तर निश्चितपणाने ते अभियोग्यताधारकांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. तर अशा प्रकारे आपण सांगू शकतो की मुलाखतीला जे प्रमाण चेंज होतो आहे किंवा होऊ शकतो तर त्या संदर्भामध्ये फायदे आणि तोटे दोन्ही आपल्याला पाहायला मिळतील. आता तुमचं या संदर्भामधले मत नेमकं काय आहे, मुलाखतीचं प्रमाण 1:3च असायला पाहिजे किंवा 1:10 असायला पाहिजे, ते निश्चितपणाने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. माझ्या माहितीप्रमाणे आयुक्त कार्यालयाच्या वतीने त्याच पद्धतीने शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते की 1:3च उमेदवारी या ठिकाणी जायला पाहिजे. परंतु MAPS ऍक्ट जी आहे किंवा जी अधिसूचना आहे ती मधामध्ये आडवी आल्या कारणाने या ठिकाणी शासन आणि प्रशासन दोघांचाही नाईलाज झालेला आहे आणि त्यांना या पद्धतीने जो रेशो आहे 1:10 त्याला हिरवा कंदील दाखवावा लागलेला आहे. आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.